तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, कालिकत हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कालिकत हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, ईस्ट इंडिया या कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? ईस्ट इंडिया या कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 31 डिसेंबर 1600 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1764 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, सन 1793 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धत खालीलपैकी कोणी लागू केली होती? सन 1793 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धत खालीलपैकी कोणी लागू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॉर्नवॉलिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, वसईचा तह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? वसईचा तह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1802 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, राजाराम मोहन रॉय यांच्या सहकार्याने सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? राजाराम मोहन रॉय यांच्या सहकार्याने सती प्रतिबंधक हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1829 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, पाळेगारांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? पाळेगारांचा उठाव हा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचे पुस्तक आहे. पुस्तकाचे नाव आहे पोलीस भरती 812 भाग क्रमांक 1 प्रश्नपत्रिका संच. 2021 आणि 2022 मध्ये झालेल्या सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका समावेश असलेले एकमेव हे पुस्तक आहे. पोलीस भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित घटकनिहाय सर्व प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत. 25,000 पेक्षा जास्त प्रश्न असलेले एकमेव हे पुस्तक आहे. पुस्तकाची किंमत फक्त 590 रुपये असून हे पुस्तक खूप महत्त्वाचे आहे. लेखन आणि संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवर सर यांनी केलेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन हे पुस्तक असून हे पुस्तक पोलीस भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रमासाठी खूप महत्त्वाचे पुस्तक आहे. पुस्तकाची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून सर्वांनी पुस्तक घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 9वा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना केली होती? बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लंडन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, खालीलपैकी कोणता देश हा सारख्या संघटनेचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणता देश हा सारख्या संघटनेचा सदस्य देश नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 म्यानमार देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती? सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रॅमसे मॅकडोनाल्ड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र सुरू केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दीनबंधू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? सार्वजनिक सत्यधर्म या नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, मुंबई कामगार संघ या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? मुंबई कामगार संघ या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नारायण मेघाजी लोखंडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 20. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिमला करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिमला करार हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21. भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या? भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1952 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22. पोखरण येथे पहिली अणुचाचणी खालीलपैकी केव्हा घेण्यात आली होती? पोखरण येथील पहिली अणुचाचणी खालीलपैकी केव्हा घेण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 18 मे सन 1974 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23. बहिष्कृत भारत हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बहिष्कृत भारत या नावाचे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25. सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जयप्रकाश नारायण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे न्यूटनचे एकूण गतिविषयक एकूण किती नियम आहेत? न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 न्यूटनचे एकूण गतिविषयक एकूण 3 नियम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणते राष्ट्र हे सार्क संघटनेचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणते एक राष्ट्र हे सार्क संघटनेचा सदस्य नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 संरक्षण हा विषय भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? संरक्षण हा विषय भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संघसूची या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 आधारवड हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या जीवन प्रवासावर आधारित पुस्तक आहे? आधारवड हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या जीवन प्रवासावर आधारलेलं पुस्तक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शरद पवार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 पाण्याची महत्तम घनता खालीलपैकी कोणत्या तापमानाला असते? पाण्याची महत्तम घनता खालीलपैकी कोणत्या तापमानाला सर्वात जास्त असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 4 अंश सेल्सिअस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 F-16 हे खालीलपैकी काय आहे? F-16 हे खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लढाऊ विमान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 डेव्हिस कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? डेव्हिस कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉन टेनिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश खालीलपैकी कोणता देश आहे? जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश खालीलपैकी कोणता देश आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्र राज्याचे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? महाराष्ट्र राज्याचे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 स्वामी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी कोण आहेत? स्वामी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विदा सावरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 14 अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था व श्रद्धानंद छात्रालय यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था व श्रद्धानंद छात्रालय खालीलपैकी कोणी स्थापना केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर पंजाबराव देशमुख या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून खालीलपैकी कोणी केला होता? इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून खालीलपैकी कोणी केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सरदार उधम सिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सतकोशिया ही घळई खालीलपैकी कोणत्या नदीच्या पात्रामध्ये निर्माण झालेली आहे? सतकोशिया ही घळई खालीलपैकी कोणत्या नदीच्या पात्रामध्ये निर्माण झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महानदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 प्रकाशा हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रकाशा हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 इराक या देशाला खालीलपैकी कोणत्या देशाची सीमाही लागत नाही? इराक या देशाला खालीलपैकी कोणत्या देशाची सीमाही लागत नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्पेन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 दीपा कर्माकर खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? दीपा कर्माकर या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जिम्नॅस्टिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेले आहे? भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1950 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सातपुडा पर्वतामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे? सातपुडा या पर्वतामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते शिखर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 धूपगड शिखर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 नरनाळा हा किल्ला महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला किल्ला आहे? नरनाळा हा किल्ला महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला किल्ला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अकोला जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते? महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर राहिले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दुसरी गोलमेज परिषद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 समर्थ रामदास महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? समर्थ रामदास महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सज्जनगड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतामधला सर्वात मोठा धबधबा म्हणजेच जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधला पुरस्कार आहे? ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुरस्कार आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संगीत क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून सुरू केली होती? महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला प्रारंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 साबरमती गुजरात या ठिकाणी योग्य आन्सर होईल.